साखर कारखान्याचा गळीत हंगाम तोंडावर आलेला आहे। गेल्या वर्षभरात साखर व उपपदार्थांना चांगला दर मिळाला। वर्षभरातील साखरेची सरासरी काढल्यास 3800 रुपये क्विंटलने विक्री झाली। इथेनॉल, बगॅस, मोलॅसिस, प्रेसमड, अल्कोहोल यासह इतर उपपदार्थांनाही चांगला भाव मिळाला। गेल्या वर्षभरात भाव स्थिर होते, यामुळे गत हंगामातील तुटलेल्या उसाला प्रतिटन 200 रुपये दुसरा हप्ता व चालू गळीत हंगामातील पहिली उचल विना कपात 3751 रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सर्व कारखान्यांकडे करण्यात आली। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या 4 ते 5 वर्षात 3000 ते 3100 पर्यंत मिळालेत। गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारनं वाढवलेले एफआरपीचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणताच लाभ झालेला नाही। साखर व उपपदार्थ विक्रीतून झालेल्या पैशामधून साखर कारखान्यांची प्रक्रिया खर्च, तोडणी, वाहतूक व व्याजाची रक्कम वजा जाता अजूनही कारखान्यांकडे पैसे शिल्लक राहिलेत। प्रतिटन 200 रुपयांचा दुसरा हप्ता देणं सहज शक्य आहे। त्याबरोबरच चालू गळीत हंगामात 3751 रुपये दर देणं सहज शक्य आहे। वास्तविक पाहता 25 किलोमीटर परेगामध्ये कारखान्यास मुबलक ऊस असल्यानंच कारखान्यास वाढीव गाळपास शासनानं मान्यता दिली आहे। यामुळे आपल्या कारखान्यानं 25 किलोमीटर करता असणारी प्रतिटन 750 रुपये तोडणी वाहतूक इतकीच कपात करणं गरजेचं आहे। आपल्या कारखान्याकडून कार्यक्षेत्राबाहेरील 50 ते 100 किलोमीटर अंतरावरून ऊस वाहतूक करून लुबाडणी केली जाते। वाढीव तोडणी वाहतुकीचा प्रतिटन 100 रुपयापासून ते 300 रुपयांचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांवर पडू लागलाय। यामुळे यावर्षी 25 किलोमीटरचीच तोडणी वाहतूक कारखान्याकडून कपात करण्याची मागणी स्वाभिमानीकडून करण्यात आली। आज कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त, गुरुदत्त, पंचगंगा, शाहू यासह जिल्ह्यातील कारखान्यांना निवेदन देण्यात आलं।